नमस्कार, मी भालचंद्र होलम. आज वसई विरार शहर महानगरपालिका म्हाडा या कॉलनीमध्ये आज आपण उभे आहोत. गेले अनेक दिवस प्रत्येक जागेवर म्हाडाच्या माध्यमातून लॉटरी सिस्टममध्ये लोकांना रूम दिले जातात, परंतु तिकडच्या सुव्यवस्था चांगल्या प्रकारच्या आहेत की नाही, की लोकांना काय समस्या निर्माण होतात. ज्यावेळी रूम सेल न झाल्यानंतर एखाद्या कुठच्या तरी संस्थेला रूम सेल करण्यासाठी दिले जातात आणि त्यानंतर त्यांचा कशा पद्धतीने कब्जा होतो, ह्या वस्तुस्थिती जाणण्यासाठी आपण म्हाडा कॉलनीमध्ये उभा आहोत. काका, क्या आप बता देंगे कि आप कितना साल के पहले यहाँ पे म्हाडा में रूम लिया है, नालासोपारा वसई विरार में, और आपका क्या प्रॉब्लम है? 2019 से यहाँ रहता हूँ. पहले भाड़े पे था, अभी बाद में खरीद के किया. अभी क्या हो गया है, यहाँ रहने की जो हमको सुविधा मिलना चाहिए था, पानी का पानी का भी नहीं मिल रहा है, ना ही पार्किंग का जो जगह था अभी 17 वालों को दिया हुआ. तो हमने ये सोचा कि भाई इन्होंने बेच के वापस चले जाएंगे, तो हमने बोला जब बिक जाएगा तो खाली हो जाएगा. तो हमने बर्दाश्त किया, बोला चलो भाई जब तक बेचते हैं ठीक है, एक बार बेचने का काम हो जाएगा, खाली कर देंगे, हम अपना पार्किंग करते रहेंगे. लेकिन लोगों ने आज तक वो बात सुना नहीं. हमने कई बार कंप्लेंट किया है. कहाँ पर कंप्लेंट किया? हमने पुलिस चौकी को भी पहले तो इनको कंप्लेंट किया, रिक्वेस्ट किया ओरली आके. अब यहाँ के जो मेल मैनेजर, उनका नाम तो मुझे पता नहीं है. हाँ. उनको दो मैनेजर चेंज हुए. इससे पहले थे, उनको भी बोला गया था, अभी एक है, उनको भी बोला गया था. बाद में इनको लेटर दिया गया, हमें बोला गया भाई 10 दिन के बाद या 15 दिन के बाद खाली कर देंगे. ऐसा उनका 10-15 दिन कई बार हुआ है, एक बार नहीं. लास्ट में आके इन लोगों ने धमकी बोला कि भाई आप खाली नहीं करो तो हम करवा लेंगे. तो किसी ने इनको बोला, कौन था, मैं वहाँ मौजूद नहीं था, लेकिन ये सुनने में आया कि 17 बैंक वालों ने ये बोला कि तुमको जो करना है कर लो, हम नहीं खाली करेंगे. हम नहीं खाली करेंगे. क्यों? ऐसा क्यों बोले? अभी उनको पता, उन्होंने ऐसा क्यों बोला. 17 बैंक वाले धमकी दे रहे हैं. हाँ, 17 कि आपको जो करना है कर लो. तो फिर ये सुनने के बाद हमारे लोग वहाँ जाके पुलिस चौकी में कंप्लेंट किया. बघा, तुम्ही पाहिले की आताच काकाने तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी आम्ही खाली करायला सांगतोय त्यावेळी 17 बँकेवाले बोलले की आपण खाली करणार नाही, तुम्हाला जे काय करायचं ते करा. काय सर, काय सांगाल की आपलं नाव काय? सचिन वाकोडे आहे मी. हा म्हाडा हे आपल्या 8 नंबर बिल्डिंगतर्फे जो मोर्चा आम्ही जो अरेंज केला आहे, हे आम्ही खरं तर न्यू सातारा बँकला पूर्ण त्रासून गेलो आहे म्हणून आम्ही हा मोर्चा केला आहे. खरं तर एवढ्या 75 विंग आहेत म्हाडामध्ये संपूर्णपणे, पण 75 विंगच्या बदली हे जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले आता इकडे हे लोक 8 नंबर बिल्डिंगमध्येच इकडे थाट लावून बसत आहे. सर्वात आधी ते क्लिअर करतो की आम्ही जेव्हापर्यंत ही 8 नंबरची जागा खाली करत नाही, आम्ही निघणार इथून नाही. कितीही काय झालं तरी आम्ही इथून निघणार नाही. आता मी याचं मुख्य कारण आम्ही यांना सांगतो की काय, गेली 2 वर्षापासून आमच्या 8 नंबर बिल्डिंगच्या A, B आणि C याच्या रहिवाशांनी सगळ्यांनी मिळून यांना सांगितलं की तुम्ही जितकी पण तुमचे फ्लॅट जे विकलेत किंवा काय, आता तुम्ही काय करा, तुम्ही स्थलांतरित करा इकडून. आता ही जागा खाली करा, कारण ही संपूर्ण म्हणजे 60% वरती संपूर्ण विंग्स हे भरलेले आहे. आता फक्त सगळी म्हणजे ऑलमोस्ट सगळीच सेल झाली, पण तरी पण यांचं काय निघायचं म्हणजे नाव नाही. आम्ही वारंवार, आमचं प्रवीण सावंत भरपूर वेळा त्यांना कॉन्टॅक्ट करत होता, बोलत होता की निकम जे व्यवस्थापक समितीचे आहेत आणि इथे ब्रांच मॅनेजर आहेत जे कातुर्डेकर, यांना कित्येकदा लेटर दिलं, कित्येकदा बोललं 10 दिवसात खाली करतो, 15 दिवसात खाली करतो, मी इकडे आहे, मी तिकडे आहे, असं बोलून बस दिवसच टाळायचे. आणि सुरुवातीपासून इथून निघायचं काय हेच नाही. शेवटी आम्हाला आता एखादा डॉक्टरकडे गेला तर तो काय करतो, कडू औषध देतो ना, तर आम्हालाही कडूचपणे बोलावं लागलं शेवटी त्यांना की तुम्ही आता तुमचं झालं, आता इकडून तुम्ही आता जागा खाली करा. जागा खाली करायला मागतच नाही. मग आम्ही काय केलं की त्यांना डायरेक्टली बोललो, आता आम्ही मोर्चात घेऊन होतो आणि मोर्चाशिवाय काय उपायच नाही. पण आज सर, काय आज तुम्ही आंदोलन कशा पद्धतीने घेतलं? आता हा सर्वात आधी तर बुक मोर्चा आम्ही सगळ्यांना सांगितलेलं. सगळे आता इथे शांतच बसलेत आणि सगळेजण इकडे भजन गात बसले. तुम्ही बघत असाल इथे सगळेजण भजनचे सगळं मंडळी वगैरे आलेत, आता इथे सगळं बसलेत. आणि काय नाही, आमची फक्त एकच मागणी आहे, आम्हाला काय दंगा मस्ती काहीच करायचं नाही आहे. एकच मागणी आहे, तुम्ही इथून उठा, नाही तर आम्ही इथून उठत नाही. नक्की. पण आज जे तुम्ही जे पाहिलं आहे की तुम्हाला काय त्रास होतो, गाड्यांसाठी येण्या जाण्यासाठी काय त्रास आहे नेमका? आज जवळजवळ तुम्ही इथे बघाल तर 3 ते 4 हजार स्क्वेअर फीटची जी जागा आहे 8 नंबर बिल्डिंगची, ही म्हाडानेच बांधलेली जागेचं संपूर्ण स्वरूप आहे. आज एवढ्याशा जागेमध्ये जवळजवळ 15 ते 20 4 व्हीलर इथे लागले जाऊ शकतात. 30 ते 40 बाईक्स इथे लागू शकतात. आम्ही त्यांना तेच समजवतोय की तुम्ही एक काम करा, ही जागा आम्हाला पार्किंगसाठी द्या. की जे म्हाडाने काय इथे स्वरूपात कॉमन स्पेस दिली आहे, जी बांधून दिली आहे, ती पार्किंगसाठी दिलेली होती. ते
ते हे लोक द्यायला तयार नाही. या आता संदर्भात मला नगरपालिकेमध्ये तुम्ही कंप्लेंट केली का? ही नगरपालिका- ज्यावेळी ही शेड बांधली असेल नगरपालिकेकडे म्हाडावाले गेले असतील किंवा जिथे इथे आता सातारा न्यू बँकवाले गेले असतील तर त्यांनी महानगरपालिकेकडून तुम्हाला काय उत्तर आलं? आधीचे जे आयुक्त होते आयुक्तांना वारंवार याच्याबद्दल पत्रव्यवहार केला होता आणि वारंवार त्यांना सांगितलं होतं, इथले व्हिडिओ फोटो काढून सगळं पाठवलं होतं की हे ज्या प्रकारे अनधिकृत बांधकाम जे बांधलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना सगळं माहिती आहे. आज इथे महानगरपालिकेचे माणसं दर महिन्यातून एकदा येतात, पण हे बघून त्यांना काहीच वाटत नाही की एक याच्यावरती काय कारवाई केली पाहिजे किंवा काय. आमचे जे रहिवासी आहे ते प्रत्येकजण ऑनलाईन पोर्टलवरती हे तक्रार करतायत. तक्रार करतात, पण काही त्याचं उत्तर काय येतं तक्रारीचं? काहीच उत्तर येत नाही, नक्कीच काहीच नाही. आता मला फक्त सर्वात मोठा जो प्रश्न आहे, आता हा मोर्चाचा सर्वात मोठा मुद्दा, आम्हाला एक वेळेस पार्किंग नको पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही इकडून आहे ना पूर्ण 8 नंबर बिल्डिंगपर्यंत संपूर्ण तुमचं साम्राज्य उभं करा, पण इकडे जर तुम्ही पाठून जर बघाल तर इकडे अग्निशमन दलाची जर समजा गाडी आली आतमध्ये आणि ती आतमध्ये आल्यानंतर एखाद्या घरात आग लागली आणि तिने आग विझवला आणि विझवल्यानंतर जर ती परत कसं टर्न मारू शकताय, मला आज इथे जे बसलेले लोक आहेत त्यांनी मला दाखवा की जी गाडी अग्निशमनची आली, आग विझवली आणि परत तिला पाणी भरायला जायचं असेल किंवा दुसरी गाडी इथे आतमध्ये यायचं असेल तर ती कशी येऊ शकते मला दाखवा. याचंही आम्ही यांना सांगितलं की तुम्ही याचं गांभीर्य पहिलं व्यवस्थित विचार करा की एखाद्या घरात जर आग लागली तर पूर्ण घर सामान संपूर्ण जाऊन जाईल, पूर्ण विंगला आग लागेल, बिल्डिंगला आग लागेल. आम्ही यांना सगळं सांगितलं, पण हे मागे फिरायला तयार नाही आहे. यांचं काय, यांची पोटं भरतायत, भरू द्या, पण आमचं काय, आमच्या घरात आग लागली त्याचं काय? नक्की नक्की. काका काय सांगाल, किती वर्षापासून आपण इथे राहता आणि काय विषय? मी सुनील हळदणकर, 2018 पासून मी इथे राहतो आहे आणि आमची कमिटी पण टेम्पररी कमिटी आहे, पण ह्या लोकांनी सातारा बँकवाल्यांनी कमिटीशी वार्ता न करता इकडे बांधकाम असते चालू केलं. आज ते पहिले पडदे लावले, हे केले, नंतर ही जाळी लावली. त्याच्यानंतर मी ऑब्जेक्शन करून मी ज्योती मॅडम म्हणून आहे म्हाडाची इंजिनियर, त्यांना मी फोटो सहित सगळं पाठवलं, पण ती काय बोलली मी नंतर मी ॲक्शन करतो म्हणून, पण काहीच केलं नाही तिने. मी खूप हे केलं. नंतर मी बोललो काय सर्वजण आले तरच होणार ना. म्हणजे सर्व आज एकत्र येऊन हा तुम्ही मोर्चा काढलेला आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही तरी हटा किंवा आम्ही तरी हटा. बरोबर. ताई काय सांगाल कि आजसे काय समस्या तुम्ही आलेत तर? आप हिंदी में बात करो, आपकी क्या समस्या है कि यहाँ पे आज सुबह सुबह आप मोर्चा में शामिल हुए? हमें सर ने बुलाया है, बड़े साहब ने बुलाया है और हम आए हैं कि ये खाली करके दें हमें जगह. हमारे ए विंग वालों की गाड़ियों की समस्याएं हो रही हैं, बहुत तकलीफ हो रही है और अगर ये खाली नहीं करेंगे तो हमें कानूनी कार्रवाई से ज़्यादा और कुछ भी काम करना पड़ेगा. नक्की. ताई बोलणार, बोला. मैं बस ये हम लोग इधर सुबह से इसीलिए आए हुए हैं कि हम लोग एक जगह खाली करवाना हमारा टेंशन है और कुछ नहीं. हम लोगों ने एक्चुअली पहले भी बोला हुआ है, बहुत बार बोला हुआ है, लेकिन अभी तक कोई भी कहीं से भी आंसर नहीं आता है. सतारा वाले तो एक भी आंसर ही नहीं करते हैं. तो आप सबसे रिक्वेस्ट है प्लीज़ आप लोग इसको हटाएं आज के आज, हटाने का. साहेब काय सांगाल की आजचा जे मोठी समस्या निर्माण झाली आहे, सर्व रहिवासी खाली उतरलेले आहेत. आज शनिवारचा दिवस आहे, उद्या रविवार सुट्टी आहे. महानगरपालिकेपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत तुमचा आवाज जाण्यासाठी काय सांगाल? अगोदर मी एक तुमच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो. आपला कलम आणि मीडिया याच्या ताकद जास्त आहे आणि तुम्ही आम्हाला यासाठी टाईम दिल्याबद्दल मी एक मनपूर्वक तुमच्यासाठी एक स्वागत करतात मीडियाने आपल्याला, कारण तुमच्या ताकद हे वरपर्यंत पोचू शकतात. आम्हाला मी म्हाडा संकुल समितीचे उपाध्यक्ष प्रवीण सावंत आणि सचिन वकोडे हळदणकर अगोदरपासून होतो. तर आम्ही स्टार्टिंगपासून आम्ही हे पत्र दिलं होतं तेव्हा बिल्डिंग विकले नाही होतं, म्हणजे वॅकेट होतं. तोपर्यंत आम्ही गप बसला ते ठीक आहे, चलो वॅकेट आहे फ्लॅट, तो पार्किंगच्या विषयाने. आता फ्लॅट सर्व विकून झालेले आहे 8 नंबरचा. आता यांच्या काय आपसमध्ये मारामारी होतात, याच्या मारामारी झाला, कोणी एकमेकाला काही झाला आणि झाला तर याच्या जबाबदारी कोण घेणार आहे? माडा शासन घेणार आहे का महाराष्ट्र शासन घेणार आहे? तुम्ही एक फ्लॅट विकल्यानंतर जागा रिकामी करा, त्यांच्या हक्काच्या जगा ते लोकांना भेटायला पाहिजे. अजून मी पर्सनली एक रिक्वेस्ट करणार आहे, एवढा मेहनत तुम्ही जागा उभारले त्यासाठी त्यांच्या सोसायटीसाठी काहीतरी तुम्ही त्याला अनुदान काय म्हणा, CCTV मला असं एक तुम्ही एक वेल
कॉम्प्लिमेंट म्हणून एवढा महिना तुम्ही जागा वापरला आहे, तर त्यांच्या सोसायटीसाठी काय तुम्ही अजून करू शकता? जागा तर खाली करायच्याच आहे, त्याच्या एवढा वर्ष जागा वापरल्यासाठी काहीतरी तुम्ही त्याला टोकन सोसायटीला काही एक अनुदान द्यायला पाहिजे. हे म्हाडा संकुल समितीच्या माझा रिक्वेस्ट आहे हे आपला सातारा बँकला. कारण काय हे पण बघा, हे लोक 40 लाख घेऊन फ्लॅट घेतलेले आहे, मेहनतचे पैसे आहे. आपण काय फ्लॅट काय घेतात, अरे बाई इकडे जागा रिकामी आहे, माझ्या गाडी पार्क होऊ शकतात, माझ्या घर आहे. पण आता काय बाहेर पण जागा पार्क नाही करू शकतात, बाहेर पण सर्वात हे गाडी वगैरे लागतात. तर यांच्या हक्काच्या जागा आणि यांच्या हक्काच्या भेटायलाच पाहिजे. आता आज आम्ही प्रेमाने लेटर वगैरे दिलेलं आहे, सर्व हे प्रेमाने केलेलं आहे. या हिशोबाने सर्वांच्या आभार व्यक्त करतात मीडियाने आणि जनता लोक. सर आणखी एक तुम्हाला प्रश्न आहे की म्हाडाचे हे तर तुम्ही सांगितलं, पण तुमच्या आजूबाजूला छोटे मोठे व्यवसाय सुरू झालेले आहेत. रात्रंदिवसभर ह्या म्हाडाच्या रोडवरती रहदारी चालू असतात, आपली मुलं बाळे येत असतात, चरस गांजा ओढणारी मुलं इथे रात्री पाहताना येत आहेत. तुम्हाला काय वाटतं हे बंद झालं पाहिजे? म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न 100% बंद जायला पाहिजे. मी BMCला आम्ही तक्रार पण केले, गांजा प्रकरण पण इकडे झालं होतं. मध्ये खूप सारे गांजा पण पकडले होते, कमीत कमी 5 करोडचा गांजा पकडले होते. हे आम्ही BMCला पण केलं होतं. काय बघा, वैश्य करा, तुम्ही बिझनेस करा, पण लोकाला त्रास देऊन बिझनेस करू नका. हे माझ्या हे की 8 नंबर हे पण रहिवासी आहेत, त्यांच्या पण मुलं बाल वगैरे बार वगैरे जातात, ते लेडीज वगैरे असतात, दिवसाला आम्ही कामाला जातात, पण रिस्क असतात. त्या हिशोबाने आम्ही महाराष्ट्र शासन आणि सर्व इकडच्या कोणी असू द्या नगरसेवक वगैरेला आम्ही ते लोकांना पत्र देऊन याच्या लवकरात लवकर कारवाई करायची आम्ही वाट बघतात आहे. नक्कीच आताच आपण तुम्ही पाहिलं की म्हाडामधल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या कधी मिटणार आहेत, आणि ज्या व्यक्तीने मुंबईपासून इथपर्यंत एक शांततेचा मार्ग आणि शांततेत राहता येईल म्हणून म्हाडामध्ये रूम घेतले, परंतु म्हाडाची परिस्थिती अशी निर्माण झाली की नालासोपारा वसई विरार म्हणजे हे क्राईमचं एरिया, आणि ह्या क्राईमच्या एरियामध्ये म्हाडामध्ये पण जी शांतता होती ती कुठेतरी अस्तित्व निर्माण होतं आहे का, बंद पडणार आहे का? कारण म्हाडाने सातारा न्यू बँकच्या माध्यमातून आजचा जो आवाज उठवलेला आहे, कारण त्यांना त्यांच्या 8A म्हणजे ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये फायर ब्रिगेडचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. कधी एखाद्या वेळी घरी आगीचं साम्राज्य निर्माण झालं तर त्या पद्धतीने म्हाडामध्ये जायला फायर ब्रिगेडच्या गाडीला रस्ता नाही आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या ज्या लोकांनी अनधिकृत जी शेड पार्किंग केलेली आहे त्यामुळे त्यांच्या गाड्यांच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर गाड्या ह्या पार्किंग त्यांच्या आजूबाजूला होऊ शकत नाही. अनेक वर्ष महानगरपालिकेशी संपर्क करून सुद्धा त्यावरती कारवाई होत नाही. म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हात पिवळे केलेले आहेत का? पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावरती आहे, सतत पोलीस स्टेशनचे रहदार चालू असते. या आजूबाजूला छोटे मोठे व्यवसाय आहेत, पाहिले असते संध्याकाळी चरस गांजा फुकटणारे इथे मुलं दिसत असतात. मग ह्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या मुलांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यांच्यावरती धोकादाडी होऊ शकते, त्यांच्याशी काही हादसा होऊ शकतो. यावरती लक्ष कोण देणार? आता नवनिर्वाचित इथे आपले आयुक्त आहेत आणि नवनिर्वाचित आपले महापौर पण आहेत, त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देतील का आणि ह्यांच्या समस्या पाहतील का? ह्यांच्याशी संपर्क कोण करेल का? आणि जर ह्या न्यू सातारा बँकेने ह्यांच्या ज्या समस्या आहेत ते लवकरात लवकर खाली नाही केल्या तर कशा पद्धतीने ते लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील? समस्या तर भरपूर आहेत. AC लाईट फॅन यांचे जे बिले कोण वापर करतात? हे सगळं हे जे कॉमन एरिया, हे म्हणजे कॉमन एरियाची लाईट आहे. काय सांगाल तुम्ही? आता सध्या जे समस्या आहे आता की तुम्ही इथे बघू शकता, कॅमेरा जर तिथे व्यवस्थित फिरवला की आता दिवसा ढवळ्या या लाईट चालू आहेत बघा. बरोबर आहे. हे कोणाचे लाईट्स आहे? म्हाडाच्या माध्यमातून. तेच हे म्हाडाच्या माध्यमाचे लाईट्स आहे ना, यांना विक्री करायला दिले. याचा वापर बघा, गैरवापर कसा होतो. यांच्याकडून आम्ही पूर्ण परमिशन लेटर मागितलेली की हे जी जागा बांधली आहे, जे तुम्ही लाईट वापरता किंवा काय वापरता याचे लेटर वगैरे द्या आम्हाला. परमिशन असेल तर. काहीच दिलं नाही. सीधा एकच वाक्य, बांद्रा माडाला जावा, माडाला विचारा. तिथे माणसाला किंमत नाही, माणसाला वेळ नाही आहे, तिकडे जायचं. इकडे आमच्या घरात पाणी नाही आहे. 8 नंबर बिल्डिंगमध्ये इतके समस्या आहे, बिल्डिंगच्या आंतरिक समस्या मी बोलतोय, आणि त्याच समस्या इथे सॉल्व्ह होत आहे. आणि या एक छोट्याशा समस्येसाठी आम्ही बांद्रा माडाला जायचं, जे आमच्या डोळ्यासमोर अनधिकृतपणे दिसतंय. पुढचा काय विषय? आता सर्वात दुसरा मुद्दा हा आहे म्हाडाचा हा विषय आहे. स्पेशली म्हाडाने हे जे दुकानं जे विकत दिली आहेत यांना, या दुकानांची जी जागा आहे ती दुकानांची जागा आता आम्हाला म्हाडा डायरेक्टली एक गोष्ट सांगते की 675 स्क्वेअर फीट एरियाच्या आतली जागा तुमची आहे, त्याच्या बाहेरची जागा तुमची नाही. काही तुम्ही सामान ठेवू नाही शकत, खेळा मारू नाही शकत, तऱ्हेचे 1000 नियम आहेत म्हाडाचे. पण
पण आज या दुकानदारांना जर बघितलं, आता इथे एक सल्लूमी आहे, चायवाला एक आहे, एक पोलिसांचं ते मालक आहे, पोलीस मालक आहेत त्याचे. त्या मालकाच्या दुकानाच्या बाहेर 4 पानपट्ट्या लागलेत. रात्री ज्या रात्रभर चालू राहतात, 2 वाजता 3 वाजता बघा पोरी येऊन नशेच्या याच्यामध्ये पुरा खाली झोपतात त्या इकडे रोडवरती. ते रोडवरती पूर्ण मी पण पाहिलं नाही म्हणूनच तुम्हाला बोललो. मारामारी कित्येक वेळा त्या आमच्या बी विंगच्या गेटच्या समोर मारामारी होते. तर ह्या ज्या समस्या आहे, या कोणी त्यांचं कोणाचा पाठिंबा आहे? आज याच गेटची चावी, हे जे इकडे आमच्यासाठी हा गेट बंद केला आहे पूर्ण, हे बघा पूर्ण गेट बंद केला आहे. आज या गेटची चावी इकडे बाहेर रोडवरती जो भाजीवाला आहे त्या भाजीवाल्याकडे चावी आहे, आणि आम्ही रहिवाशी आहे, त्या रहिवाशांना चावी नाही आहे. आणि पूर्ण रात्री 2-2 वाजेपर्यंत 3-3 वाजेपर्यंत यांच्या बायका कोणी येतात, कोणते माणसं येतात, संपूर्ण आमचंच बाथरूम वगैरे पुरं घाण करतात. करायचं तरी काय करायचं आम्ही? पाहिलं, समस्या गंभीर आहेत, प्रश्न सोडणं फार गरजेचं आहे. आणि हा जर प्रश्न सुटला नाही तर ह्या 8 नंबर जे रहिवासी आहेत ते आंदोलनाची दिशा आता साध्या भजन पद्धतीमध्ये हरिनाम गाऊन करत आहेत, पण ह्याचं उग्र आंदोलन होऊ शकतं, हे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.